हॅलो फ्रेंड्स, कसे आहात मित्रांनो? हिवाळा असो की उन्हाळा की मग पावसाळा असो, आपला स्वाद प्रेमळ जीव सुका नाश्ता खाण्यासाठी नेहमी तयार असतो. आणि त्या सुका नाश्त्याची चटाका, तेही बाहेरून आणलेला, त्याची काही वेगळीच मजा असते, नाही का? मग तोच नाश्ता आपण आपल्या घरी बनवला तर? मग ही छान रेसिपी शिकण्यासाठी सुरुवात करूया छान अशा स्वादाच्या सफरात, ज्यात मी आहे तुमच्यासोबत उज्ज्वला चौधरी. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. अर्धा किलो गव्हाचं पीठ किंवा मैदा, 100 ग्रॅम तेल, 15 ग्रॅम मीठ, 5 ग्रॅम जिरे, 5 ग्रॅम ओवा, 5 ग्रॅम कसुरी मेथी आणि 125 ते 150 ml पाणी घ्या. एका मोठ्या भांड्यात सर्वात अगोदर गव्हाचं पीठ, कसुरी मेथी, ओवा, आणि जिरे, आणि स्वादानुसार मीठ टाका. याला बरोबर मिक्स करून याच्यात तेलचं मोहन टाका. आणि याला दोन्ही हाताने बरोबर मिक्स करून घ्या. बघा, मुठ्ठी वळून जाईल एवढं मोहन दिलंय, हे बरोबर आहे. आता यात थोडं पाणी घालून कणिक भिजून घ्या. कणिकला घट्ट मळायचे आहे. बघा, अशी कणिक मळायची. आता याला झाकून अर्धा तासापर्यंत ठेवून द्या. आता याचे एकसारखे लहान लहान गोळे करूया. आणि अशी गोळे तयार करा. चला आता याची मठरी बनवूया. दोन किंवा 3च लाटणं फिरवायचे. एवढी जाड राहायला पाहिजे. असे छिद्र पाडा. अनइव्हन शेप राहील तरी पण चालेल, ती त्याची ओळख आणि बघा, हे अशा सगळ्याच पुऱ्या लाटून घ्या एवढी जाड. आणि सगळ्यांना असे छिद्र पाडा.
म्हणजे ते फुलणार नाही आणि क्रिस्पी आपल्याला त्याला फुलवायचं पण नाही. अशा प्रकारे मी सगळं लाटून घेते. मठली लाटली गेली आहे आणि एवढी जाड लाटायची, जास्त पातळ नका लाटू. चला मग पुढे पाहूया. मी अगोदर तेल तापायला ठेवलं होतं. जास्त नका गरम करू. बघा असे बुडबुडे आले की मग याच्यात हळूहळू हे मोठी त्याला टाका. जास्त नका टाकू, 10-12च टाका म्हणजे तुमच्या बरोबर तळले जाईल. हे वरती आलं का तेव्हाच हलवायचे. बघा सगळे किती वरती आले. आता याला मी क्रिस्पी आणि बदामी होईपर्यंत तळून घेते. बघा किती छान कलर आलाय. आता मी ह्याला काढून घेते. सगळी मटकी माझी तळून तयार झाली. किती छान दिसते.